खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 500हून अधिक ठेवीदारांविरोधात सिटी चौक ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आदर्श आणि मलकापूर बँकेसह इतरही काही पतसंस्थांमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळवण्यासाठी शेकडो ठेवीदारांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केलं होतं। नाशिक महानगरपालिकेच्या जागेत 28 जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी असताना 63 ठिकाणी फलक उभारण्यात आल्याचा घोटाळा समोर आलाय। विशेष म्हणजे खुल्या जागेसह रस्ते, दुभाजक, वाहतूक बेटं, इमारती, उद्यानं आणि वापरात नसलेल्या जागांवर देखील जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत। या प्रकरणी एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। व्यावसायिक गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे। व्यावसायिक गॅस 14 रुपयांनी महागलाय। आजपासून नवे दर लागू झाले, त्यामुळे हॉटेलमधील खाणं महागण्याची शक्यता आहे। मोबाईल फोन्स आता स्वस्त होणार आहेत। केंद्र सरकारनं मोबाईलच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात केली आहे। आयात स्वस्त झाल्यानं स्मार्टफोन आणि बेसिक फीचर फोनच्या उत्पादन खर्चात घट होईल। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यामुळे मोबाईल फोनच्या किमती 5% कमी होण्याची शक्यता आहे। विमानांना लागणाऱ्या इंधनाच्याच म्हणजेच ATFच्या दरात कपात करण्यात आली आहे। ATFचे दर प्रति किलो लिटर 1221 रुपयांनी कमी झालेत। आजपासून नवे दर लागू करण्यात आले। सलग चौथ्यांदा दर कपात झाली, त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे। वाशिमच्या डव्हा इथल्या रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी धरणं देत आमरण उपोषण सुरू केलंय। डव्हा फाटा ते नाथनंगे महाराज संस्थानपर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे पुरती दुरवस्था झाली आहे। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। त्यातच महाराजांची यात्रा 10 दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे दुरुस्तीची मागणी करत भाविकांनी नागरिकांनी आंदोलन पुकारलं। नाशिक जिल्हा परिषदेसमोर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जेल भरो आंदोलन केलं। 3 महिन्यांपूर्वी विविध मागण्यांसंदर्भात सरकारनं आश्वासन दिलं होतं, मात्र ते अजूनही पूर्ण न झाल्यानं आंदोलन करण्यात आलं। मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारपासून राज्यातील 75,000 आशा सेविका आणि गटप्रवर्तक उपोषण करतील, असा इशारा संघटनेनं दिलाय।